आपण या समयी योहान शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि त्याचं 35 आणि 36 वचन वाचूया आणि त्यामधून काही गोष्टी आपण मनन करूया. योहान शुभवर्तमान 12वा अध्याय 35 आणि 36 वचन. यावरून येशू त्यांना म्हणाला, आणखी थोडा वेळ तुमच्या बरोबर प्रकाश आहे. तुम्हाला अंधकाराने गाठू नये म्हणून तुम्हाजवळ प्रकाश आहे तोपर्यंत चाला. कारण जो अंधकारात चालतो त्याला आपण कोठे जातो हे कळत नाही. तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे म्हणून तुम्हाजवळ प्रकाश असतानाच प्रकाशावर विश्वास ठेवा. येशू ह्या गोष्टी बोलला आणि तिथून निघून जाऊन त्यांच्यापासून गुप्त राहिला. देव आम्हाला ही वाचली वचने समजण्यास सहाय्य करो. आपली कृपा. 35 वचनामध्ये असं म्हटलं आहे की ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, म्हणजे त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी काही प्रभू बोलला आहे आणि त्यावरून प्रभू येशू ख्रिस्त त्या लोकांना म्हणत आहे की आणखी थोडा वेळ तुमच्या बरोबर प्रकाश आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा त्यांचा प्रकाश आहे आणि हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांचा प्रकाश त्यांच्या बरोबर असताना ते त्या प्रकाशामध्ये पुष्कळ लोक चालले नाहीत. त्या प्रकाशाला त्यांनी ओळखलं नाही. त्या प्रकाश त्यांच्या बरोबर असतानाही ते त्या प्रकाशाबरोबर चालले नाहीत. आणि हे पाहून प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की यावरून येशू त्यांना म्हणाला, आणखी थोडा वेळ तुमच्या बरोबर प्रकाश आहे. थोडा वेळ तुमच्या बरोबर हा प्रकाश आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताला ही गोष्ट माहित होती की थोड्याच काळानंतर मला वधस्तंभावरती आपला प्राण द्यावायचा आहे. माझं प्राणार्पण होणार आहे आणि मग मी ह्या जगात नसणार, या लोकांबरोबर नसणार. आणि म्हणून जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने या लोकांना, इस्रायल लोकांना जेव्हा पाहिलं, त्यांच्याकडे जेव्हा त्यांनी दृष्टी केली, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला इस्रायल लोक मेंढपाळ नसलेल्या मेंढराप्रमाणे दिसले. मेंढपाळ ज्यांचा कुणीच मेंढपाळ नाही अशा भटकलेल्या मेंढराप्रमाणे हे इस्रायल लोक प्रभू येशू ख्रिस्ताला दिसले. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त जो आहे एक प्रकाश म्हणून त्यांच्या बरोबर असताना प्रभू ही गोष्ट सांगत आहे की थोडा वेळ तुमच्या बरोबर प्रकाश आहे आणि तर तुम्ही त्याच्या बरोबर चाला. आणखी त्यामध्ये धोक्याचा इशारा तो असा देत आहे की तुम्हाला अंधकाराने गाठू नये म्हणून तुम्हाजवळ प्रकाश आहे तोपर्यंत चाला. अंधाराने तुम्हाला गाठू नये. अंधार इस्रायल लोकांना अंधार त्यावेळेसही अंधाराने त्यांना गाठलं. आजही अंधकार इस्रायल लोकांना गाठीत आहे. आणि कारण ते प्रभूच्या प्रकाशामध्ये चालण्यासाठी तेव्हाही तयार नव्हते आणि आजही ते त्याच्याबरोबर चालायला तयार नाही. परंतु देवाची फार मोठी दया आणि देवाची फार मोठी कृपा आपल्यासारख्या विदेशी लोकांवर झाली आहे. तो प्रकाश इस्रायल लोकांनी नाकारला, त्याचा अव्हेर केला, त्याच्या बरोबर ते चालले नाहीत, त्याचं त्यांनी ऐकलं नाही. खरं पाहिलं असतं तो त्यांच्यासाठी एक पवित्र असं बलिदान करण्यासाठी, त्यांना त्यांच्या अधर्मापासून सोडवण्यासाठी तो त्यांच्यामध्ये आला आणि त्यांच्यासाठी त्याने वधस्तंभावरती प्राणार्पण केलं. पण तरीही त्याच्या बरोबर चालणे, त्याच्यावर विश्वास ठेवणे किंवा त्याला अनुसरणे हे त्याने स्वीकारलं नाही. तर त्याच्या विरोधात कारवाया करून, त्याच्या विरोधात कट कारस्थान रचून त्या प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती नाश करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु प्रभूची प्रीती त्यांच्या प्रती, त्यांच्या बाबतीत आजही कायम आहे. आणि म्हणून आमच्यावरती जो अनुग्रह, जी कृपा देवाने केली आहे,
ती म्हणजे तो प्रभू येशू ख्रिस्त जो जीवनाचा प्रकाश आहे, तो प्रकाश आमच्या बरोबर युगाच्या समाप्तीपर्यंत आहे. इस्रायल लोकांना तो म्हटला की थोडा वेळ प्रकाश तुमच्या बरोबर आहे, त्याच्या बरोबर चाला. परंतु जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त मरणातून पुन्हा जिवंत झाला, आपल्या शिष्यांना भेटला आणि पाहतो म्हणतो की पहा, मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुम्हा बरोबर आहे, तुम्हा शांती असो. आणि आम्हाला प्रकाशामध्ये चालण्याकरता हा प्रभू येशू ख्रिस्त प्रकाश म्हणून आमच्या बरोबर आहे. आणि म्हणून वचन 35चा पुढचा भाग म्हणते की तुम्हाला अंधकाराने गाठू नये म्हणून तुम्हाजवळ प्रकाश आहे तोपर्यंत चाला. अंधकाराने गाठू नये. हे अंधकाराचं साम्राज्य जगामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. हे आपले पाय पसरवित आहे आणि हे अंधकाराचं साम्राज्य पुष्कळ हावी होत चाललेलं आपणाला दिसत आहे. कारण देवाने काही समय त्याच्यासाठी ठेवला आहे आणि त्यानुसार अंधकार आपलं कार्य करीत आहे. परंतु या ठिकाणी प्रभूचं म्हणणं आहे की तुम्हाला अंधकाराने गाठू नये. अंधकार एक विश्वासणाऱ्याला गाठू शकतो, कारण पुष्कळ विश्वासणारे भूतकाळामध्ये या अंधाराने ग्रासले गेले. त्यांचं जीवन अंधकाराने व्यापलं गेलं आणि त्यांची साक्ष प्रभूमध्ये जी होती ती खराब झाली. त्यांनी प्रकाशाची कामं करण्याऐवजी अंधकाराची कामं करणं हे स्वीकार. त्यांच्या आत्म्याचं तारण झालं आहे, तर त्यांना सार्वकालिक जीवन निश्चित आहे. परंतु ह्या जगामध्ये अंधकाराने त्यांना या जगामध्ये विश्वासणाऱ्याला ग्रासण्यासाठी, त्याला पछाडण्यासाठी, त्याला फाडून खाण्यासाठी सैतान आमचा विरोधक रात्रंदिवस शोध करीत आहे. कोणाला गिळावं, कोणाला फाडावं, याच्या प्रयत्नात तो आहे. आणि प्रत्येक विश्वासणारा ह्या जगामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत ह्या समस्येला किंवा या धोक्यामध्ये तो आहे. आणि म्हणून विश्वासणाऱ्याला या जगात राहत असताना, चालत असताना प्रभू जो आमचा प्रकाश आहे, त्या प्रकाशामध्ये किंवा त्या प्रकाशामध्ये चालणे किती नितांत गरजेचं आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्या समय त्या लोकांना असं म्हटले की तुम्हाला अंधकाराने गाठू नये म्हणून तुम्हाजवळ प्रकाश आहे तोपर्यंत चाला. अंधकाराने आम्हाला गाठू नये म्हणून सावधान आणि सतर्क राहण्याची गरज आम्हाला आहे. कारण आमचा शत्रू आमच्या विरोधामध्ये नित्य 24 तास विश्राम न करता आमच्या विरोधामध्ये कारवाई करणारा असा तो आहे. आणि आम्हाला अंधारामध्ये गाठावं, आम्हाला विश्वासामध्ये आमचं पतन व्हावं, आध्यात्मिक जीवन आमचं त्याचा नाश व्हावा, आम्हाला आमच्या आत्म्याचा नाश व्हावा, आम्ही प्रभूसाठी जीवन आम्हाला जगता येऊ नये यासाठी पुष्कळ प्रयत्नशील तो असा आहे. परंतु विश्वासणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये किंवा विश्वासणाऱ्या बरोबर हा प्रकाश म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जो ज्याच्यामध्ये अंधार मुळीच नाही, जो अंधकार कधी स्वीकारित नाही, अंधकाराला जो आमच्या जीवनात आणत नाही, असा तो प्रभू आहे. आणि त्याच्याजवळ प्रकाश आणि प्रकाशच आहे. आणि म्हणून त्या प्रकाशामध्ये आम्हाला चालायचं आहे. आणि म्हणून असा एकही दिवस आम्हाला जगाच्या इतिहासामध्ये पाहावयास मिळत नाही की दिवस उगवला परंतु रात्र कायम आहे, सुरू झाला परंतु सूर्य उगवला नाही किंवा सूर्याचा प्रकाश मनुष्याला मिळाला नाही, असं कधी झालं नाही.
ज्याप्रमाणे रात्र येते त्याप्रमाणे प्रत्येक दिवशी सूर्यप्रकाश देखील मनुष्याला मिळतो. म्हणजे सूर्यप्रकाश जो आहे त्याने मनुष्याची साथ सोडलेली नाही. आज तागायत सूर्यप्रकाश आम्हाला सातत्याने मिळत आहे. जर एक निर्जीव सूर्य तो आम्हाला प्रकाश देण्यामध्ये देवाच्या आज्ञेचं पालन करीत आहे, तर जो पूर्ण जगाचा प्रकाश आहे, ज्याने मध्ये जो ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी अंधार मुळीच राहू शकत नाही, असा प्रभू असा जो प्रकाश आहे त्याच्या बरोबर आम्ही जर चालत आहोत किंवा चालत असताना अंधकार आम्हाला ग्रासण्याचा किंवा गाठण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याच्यामध्ये ती क्षमता नाही, ते सामर्थ्य नाही. जोपर्यंत आम्ही अंधकाराला स्वतःला आम्ही सुपूर्त करत नाही, जोपर्यंत अंधकाराची गोष्ट आम्ही स्वीकारित नाही, जोपर्यंत आम्ही त्याला सरेंडर होत नाही, तोपर्यंत अंधकार आम्हाला गाठू शकत नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला आमच्यासाठी प्रकाशाची तरतूद अशा प्रकारे करून ठेवली आहे की जोपर्यंत आम्ही प्रकाशामध्ये चालू इच्छितो तोपर्यंत प्रकाशाची उपलब्धता आमच्यासाठी आहे. आणि हे देवाचं औदार्य आहे, ही देवाची महानता आहे. सोबत आणखी पुढे असं म्हटलं आहे, वचन 35चा पुढचा भाग असं म्हटलंय, कारण जो अंधकारात चालतो त्याला आपण कोठे जातो हे कळत नाही. तो अंधकारामध्ये चालतो त्याला आपण कोठे जातो हे कळत नाही. म्हणजे अंधकार जो आहे मनुष्यामध्ये अज्ञान निर्माण करतो, अज्ञानता निर्माण करतो. आणि हा अंधकार आम्ही जगातल्या अन्य जातीच्या लोकांमध्ये ज्यांचं तारण झालेलं नाही अशा लोकांमध्ये हा अंधकार आम्हाला पाहावयास मिळतो. आणि त्यांच्यामध्ये तो अंधकार सातत्याने आहे आणि तो अंधकारच त्यांचा प्रकाश आहे. आणि त्या अंधाराला ते प्रकाश म्हणून त्या अंधारामध्ये चालत आहे, परंतु त्यांना ते कुठे चालले आहेत किंवा कुठे जात आहेत हे त्यांना कळत नाही, समजत नाही. देवाचं प्रभू येशू ख्रिस्ताने 2000 वर्षापूर्वी हे वचन आमच्यासाठी लिहून ठेवलं, परंतु आजही त्या वचनाची सत्यता कायम आहे. आजही त्या वचनाप्रमाणे या जगामध्ये घडत आहे. परंतु त्या प्रभूची इच्छा आहे की विश्वासणाराने त्या अंधकारामध्ये चालू नये. कारण अंधाराचा हा गुण आहे, अंधारामध्ये चालणाऱ्याचा हा गुण आहे की तो कोठे जातो हे त्याला कळत नाही. विश्वासणाऱ्याला मी कुठे चाललो आहे हे विश्वासणाऱ्याला कळते, कारण विश्वासणारा प्रकाशामध्ये चालतो. परंतु हाच विश्वासणारा जर अंधकारामध्ये चालू लागला तर त्या विश्वासणाऱ्याला तो कुठे चालला आहे हे त्याला कळणार नाही. म्हणजे एक प्रकारे त्याची दृष्टी अंधुक होत आणि आत्मिक गोष्टी ज्या त्याला दिसायला पाहिजेत, ज्या कळायला पाहिजेत, त्या त्याला कळत नाही, समजत नाही. आणि बराच काळ अंधकारामध्ये एक विश्वासणारा चालल्यामुळे पुढे त्याच्या जीवनामध्ये जो अंधार येतो त्या अंधारामध्ये तो देवाला संतुष्टी देऊ शकत नाही, देवाची आराधना आत्म्याने खरेपणाने करू शकत नाही. देवासाठी एक समर्पित जीवन, एक ख्रिस्तासाठी समर्पित जीवन तो जगू शकत नाही. मनामध्ये शांती असूनही शांतीचा अनुभव करू शकत नाही. अंधकारामध्ये चालण्याचा परिणाम हा आहे की देवाने अढळ आणि निश्चित अर्थाने दृढ अशा प्रतिज्ञा किंवा अभिवचने किंवा आशा विश्वासाला दिली आहे. त्या अभिवचनांची खात्री त्याला राहत नाही. त्या वचनाप्रमाणे माझ्या बरोबर देव करील याबद्दल विश्वासणारा त्या खात्रीने चालू शकत नाही आणि विश्वास डळमळीत होतो. आत्मिक जीवन मोडकळीस येते. आत्मिक जीवन परमेश्वरासाठी ग्रहणीय राहत नाही, स्वीकारणीय राहत नाही. त्याच्याद्वारे केलेली प्रार्थना देखील
देव लवकर ऐकत नाही. आणि एक विश्वासणारा अंधारात जेव्हा चालतो त्याचे दुष्परिणाम बरेच आहेत, पुष्कळ आहे. आणि त्या दुष्परिणामांना एक विश्वासणाऱ्याला सामोरं जावे लागतं. खरं पाहिलं असता प्रभू येशू ख्रिस्ताने विश्वासणाऱ्याला जे आपलं तारण दिलं आणि जो प्रकाश दिला आहे, त्याला प्रकाशामध्ये चालण्यासाठी ते सर्व काही दिलं आहे. परंतु विश्वासणारा अंडाप्रमाणे जेव्हा त्यावेळेस त्याला पुष्कळ अतिरिक्त गोष्टींना मुकावे लागते. पुष्कळ एक आश्वर त्याला मिळू शकतात. देवाची उपस्थिती त्याच्या बरोबर आहे ही जाणीव कधी कधी तो गमावतो. आणि संकट समय, कठीण समय त्याला हा प्रश्न पडतो की मी परमेश्वराबरोबर चाललो नाही. परमेश्वर माझ्या बरोबर खरंच आहे का? परमेश्वराची उपस्थिती माझ्या बरोबर आहे का? परमेश्वर खरंच माझ्या बरोबर चालत आहे का? याविषयी संशयास्पद विचारांनी त्याचं मन ग्रासून जात. आणि म्हणून विश्वासणाऱ्याला प्रकाशामध्ये चालणे फार नितांत गरजेचे आहे. कारण विश्वासणाऱ्याला जे ज्ञान मिळालं आहे स्वर्गाविषयी, जीवनाच्या मार्गाविषयी, प्रकाशाविषयी आणि अंधाराविषयी, या दोन्ही गोष्टींचं ज्ञान त्याच्याकडे असल्यामुळे जरी तो अंधारात चालला तरी त्या अंधारामध्ये चालत असताना त्याला काही सूचना, आतून काही इन्स्ट्रक्शन त्याला मिळतात. परंतु त्याच्याकडे तो दुर्लक्ष जर करत गेला तर भविष्यामध्ये त्याच्या जीवनाची अवस्था वाईट होऊन जाते. आणि मग बाकीच्या विश्वासणाऱ्यांना त्याच्याकडे पाहून एक संशय निर्माण होतो की ही व्यक्ती खरंच तारण पावली आहे, खरंच या व्यक्तीचं तारण झालं आहे का? मनुष्याला असा संशय येणं साहजिक आहे. परंतु देव आपल्या वचनाच्या बाबतीत, आपल्या जे काही त्याने प्रतिज्ञा केली आहे त्या बाबतीत मात्र विश्वसनीय आहे. म्हणून वचनात म्हटलं आहे, मनुष्य जरी देवाच्या बाबतीत विश्वसनीय नाही राहिला तरीही परमेश्वर जो आहे, देव जो आहे, तो विश्वसनीय राहतो. कारण त्याला आपल्या स्वतःच्या स्वभावाविरुद्ध त्याला कधी वागता येत नाही. आणि म्हणून त्या देवाला धन्यवाद असो. वचन 36 म्हणते, तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे म्हणून तुम्हाजवळ प्रकाश असतानाच प्रकाशावर विश्वास ठेवा. तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे, आम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे. इस्रायल लोकांना प्रभू म्हणत आहे, तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे. प्रकाशाचे पुत्र होण्यापूर्वी हे अंधकाराचे पुत्र आहेत. कारण प्रकाशाऐवजी अंधकार त्यांना जास्त आवडला. आणि मग प्रकाश त्यांच्या जवळ असतानाही त्यांनी प्रकाशाला स्वीकारलं नाही, त्याच्यावरती प्रेम केलं नाही. परंतु देवाने आम्हावरती अशी दया केली की आम्ही अंधाराची प्रजा असताना, अंधाराचे पुत्र आम्ही असताना, देवाने आम्हाला प्रकाशाचे पुत्र केले. त्यांना तर असं म्हटलं आहे की प्रकाशाचे पुत्र व्हावे म्हणून तुम्हाजवळ प्रकाश असतानाच प्रकाशावर विश्वास ठेवा. प्रकाश असताना प्रकाशावर विश्वास ठेवा, त्यांना असं सांगितलं. परंतु आमच्या मधून हा प्रकाश स्वर्गामध्ये आहे आणि आत्मिक दृष्ट्या हा प्रकाश आम्हाला मिळाला आणि आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवला. आणि विश्वास ठेवल्यानंतर आम्हाला त्याने प्रकाशाचे पुत्र असं करून ठेवलं आहे. आम्हाला प्रकाशाचे पुत्र होण्याची प्रोसिजर आमची बाकी नाही. तर प्रकाशाचे पुत्र किंवा प्रकाशाची प्रजा, देवाचे प्रिय लोक, देवाचे पुत्र, असं प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला करून ठेवलं आहे. आणि मग प्रभूची इच्छा आहे की आम्ही विश्वासणाऱ्याने त्या प्रकाशामध्ये चालावं. आम्हाला जीवनामध्ये प्रत्येक क्षणी, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षेत्रात या प्रकाशाची गरज आहे. आणि म्हणून प्रत्येक परिस्थितीमध्ये आणि प्रत्येक ठिकाणी
हा प्रकाश आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे अदृश्य स्वरूपामध्ये हमेशा उपलब्ध आहे. बस त्या प्रकाशामध्ये आमची चालायची इच्छा आहे की नाही, हे प्रभूने आमच्या इच्छेवरती ठेवलं आहे. परंतु प्रभूची अपेक्षा आहे की आम्ही त्या प्रकाशामध्ये चालावे. प्रकाशाचे लोक विश्वासणारे प्रकाशामध्ये चालतात, तेव्हा प्रभूचे गौरव होत, स्वर्गीय पित्याचे गौरव होत. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा आमचा प्रकाश आहे. हे आम्ही केवळ शब्दाने नव्हे तर आमच्या वागण्याने, बोलण्याने, चालण्याने आम्ही ते प्रकट करावे आणि आमच्या प्रभूचं गौरव व्हावे. देव आम्हाला या विचारामध्ये चालव आणि प्रकाश त्यांनी आमच्यासाठी उपलब्ध ठेवला आहे. बस आम्हाला त्या प्रकाशामध्ये चालण्याची मनसा किंवा त्या चालण्याची इच्छा आमच्यामध्ये असावी आणि त्या प्रकाशामध्ये चालण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असावे. तो प्रकाश आमच्यासाठी सदा सर्वदा उपलब्ध आहे. त्या प्रकाशाबद्दल, त्या प्रभूबद्दल आणि त्या स्वर्गीय पित्याबद्दल जो अगम्य ज्योती आहे त्याच्याबद्दल त्या देवाला सर्वदा धन्यवाद असो, त्याची स्तुती असो. प्रभूच्या नावाचं गौरव हो आणि प्रभूला महिमा आणि स्तुती सदा सर्वदा युगानुयुग असो.